चाल नाही आम्हाला तिथपर्यंत. वाजवणाऱ्या माणसाला आपल्या. तर गाईज आमची ना फुल मस्ती चालू आहे. शॉवर बनवलाय आम्ही शेतामध्ये. बट त्यांच्या पण गाडीचं थोडं नुकसान झालेलं आहे. बरं झालं आम्हाला पण कोणाला काही झालं नाही. करमणार नाही का आता? नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर काही या ठिकाणी आता आमची गुड मॉर्निंग झालेली आहे. ॲक्च्युली मला रात्री 3 वाजले होते व्लॉग एडिट करायला. मी गाडीमध्येच व्लॉग वगैरे एडिट केला. 3 वाजता झोपलो मी. 1:30 वाजता व्लॉग एडिट करायला चालू केलं होतं. व्लॉग इतका मोठा झाला होता माहिती का कालचा. तो आता यूट्यूबवरती लाईव्ह पण झालेला आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि हा आहे वेदू आणि आता आहे ना भाऊचा गुळणा गुळणीचा कार्यक्रम असणार आहे. संख्या सगळं बारकाईने बघून घे बरं का, पांढऱ्या केसाच्या बरं का. तुला पण करणे प्रोसेस सगळी. नाही, संकेत लग्नातच पहिले आंघोळ करणार आहे. संकेतची पहिली आंघोळ त्याच्या लग्नातच होणार आहे. हा ना रे वेदू? पण घालून त्याला आपण भाऊच्या समोर आंघोळ कर नाही कर तुला? आहे ना वेदू तुला करायची आंघोळ? 2 मिनिटं करतो. अमोल भाऊची त्यांची तर आंघोळ पण झालेली आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं थांबा आपण सोबत आंघोळ करू. सोबत म्हणजे सोबत म्हणजे हा असं कुठेतरी विहिरीवर वगैरे. तुम्हाला पाणी गरम करून गरम पाण्याने थोडी करायची आहे. गरम पाणी मी कधी म्हटलं गरम पाणी करून ठेवा? अरे मी म्हटलं पाणी बिणी म्हणजे काही नळी बिळी असेल तर थांबा म्हटलं आमच्यासाठी. हा मस्तपैकी थंड पाण्याने आंघोळ करू यार भाऊ, लय भारी वाटेल. तुम्हाला पण परत करायची का? आमचे जयराम भाऊ ना आता खूप दिवसानंतर आंघोळ करणार आहे. तर आता भाऊची हळद पिटणार आहे. त्या साईडला बघा तयारी चालू आहे वहिनीची त्यांची. चाल नाही आम्हाला तिथपर्यंत. वहिनी लहान उचलून आता. हो वहिनी तुम्ही असंच बसायचं. उचला हे बघा बघता. वहिनी पंक्चरच होईल 2 ठिकाणी. तर अमोल भाऊ इकडे फुल एन्जॉय करताय. बाकीच्यांचं वेगळा एन्जॉय चालू आहे. अमोल भाऊचा एका साईडला वेगळा एन्जॉय चालू आहे. बजाव. वाजवणाऱ्या माणसाला आपल्या. बस बस तर काही आम्ही ना आंघोळ करायला एका ठिकाणी चाललो होतो आपली स्कॉर्पिओ घेऊन. पण रस्त्यात बघा ना किती मोठा दगड आहे. तर आता दगड आहे ना आपल्या गाडीला लागू शकतो खाली, त्याच्यामुळे तो दगड काढायचा आहे. गाडी बंद करा ना, सावली ते गाडी.
नांगरा काढा लागेल त्याला. भरपूर मागे भरपूर येऊ द्या ट्रॅक्टर घ्या. चला मग तिकडून चला काय टाइमपास कर चला चला. आता आहे ना आम्ही रूट चेंज केलेला आहे. आम्ही ज्या रूटने चाललोय ना बाजूला बघू शकतो तुम्ही रेल्वे पटरी हे बघा. या साईडला रेल्वे पटरी, या साईडने गाडी चालली. आणि जर विचार करा आता जर बाजूने रेल्वे गेली तर किती भारी वाईब्स येतील ना. आम्ही त्या दिवशी आधीच्या दिवशी तिथं थांबलो बरं का. पाठीमागून वंदे भारत गेली. अरे बाप एवढा भारी व्ह्यू होता. एक नंबर दिसत होता लगे. तर आता ना आम्ही आंघोळीसाठी आलेलो. इतकं भारी वातावरण माहिती का. मस्त वरती ऊन आहे आणि थंडगार पाण्याने आता आम्ही आंघोळ करणार आहे. कडक थंड एकदम. थंड नाही गरम आहे. पाईपातलं पाणी दे. तर गाईज आमची ना फुल मस्ती चालू आहे. शॉवर बनवलाय आम्ही शेतामध्ये. तर आम्हाला आहे ना आंघोळ करून इतकी मजा आली माहिती का. एवढं रिफ्रेशिंग वाटतंय. आणि तेवढा त्याने इथं एक टांगा पण आलेला आहे. तर हे बघा आपण आता टांग्याची ना सगळे सवारी पण करणार आहे. आणि ते खिल्लार बैल आहे आणि इतके सुंदर आहे माहिती का दिसायला. हे बघा हाईट पण किती त्यांची. तर आता आहे ना आम्ही टांग्यामध्ये एंटर झालेलो आहे. चलो आम्ही काम थांबच रे. बोलले का काय मॅटर झालं तर काही इतकं मोठं मॅटर झालं माहितीये का. बट त्यांचं पण गाडीचं थोडं नुकसान झालेलं आहे. बरं झालं आम्हाला पण कोणाला काही झालं नाही. माणूस होती तर. आणि आम्ही त्यांना म्हटलं गाडीचं काही पण काम असलं तुम्ही करून घ्या म्हटलं. नुकसान भरपाई पूर्ण आम्ही देतो म्हटलं. तरी पण ते नाही म्हणतो. ते वेल्डिंगचं नॉर्मल काम आहे. बट तरी पण त्यांना म्हटलं करून घ्या पप्पू बरं का. तेवढं ते काम करून घ्या. आणि आपण आपली जिम्मेदारी आहे. आपण स्वतः पैसे देऊन टाकू त्याचे. तर आता ना आमची शॅम्पूनी परत एकदा आंघोळ चालू आहे. माग या थोडं. तर रवी भाऊ आणि अमोलचे एवढे भांडणं झाले माहिती का अंडरवेअर वर. ते रवी भाऊ बघा त्या अमोलचे अंडरवेअर कसे घालून फिरताय. पॅन्टच्या वरती त्यांची अंडर पॅन्ट आहे. काही येडेपणा आहे रवी. आता बरोबर आता ना आमच्या आंघोळ पण झालंय. मस्तपैकी कपडे पण चेंज करून घेतले. आता लागली खूप जास्त भूक. या ठिकाणी चिवडा आहे, टमाटा वगैरे कट केलेलं आहे. आमच्या ओमनी या साईडला बघू शकता तुम्ही कैरी पण कट केलेली आहे. मस्तपैकी माहोल आहे आणि सोबत थंडगार स्प्राईट पण आहे. तर आता आम्ही सगळ्यांनी खाली बसून घेतलेलं आहे. या ठिकाणी बघू शकता किती भारी आहे. टमाटर, कोथिंबीर, कैरी आणि आता कांदा. रवी भाऊ जी भेळ बनवताय या पद्धतीने बघू शकता. रवी भाऊची प्रगती लवकरच होणार आहे. रवी भाऊचं लवकरच लग्न जमणार आहे. आणि पारसमलचं तर उद्याच लग्न होणार आहे. त्यांनी लिंबू आणून दिलेले. एक नंबर झाली बरं का भेळ. बनवली कोणा मग. थँक्यू भारी नाही. वातावरण सावली उठली.
आज जयराम भाऊ आमच्या सोबत नव्हते. आम्ही एवढं एन्जॉय केलं माहिती का भाऊ, इतकं एन्जॉय केलं. टांग्यामध्ये खेळलो, पाण्यात नाचलो, त्याच्यानंतर भेळ पार्टी केली, स्प्राईट पिली, एक नंबर माझ्या. आता तुम्ही फक्त उद्या ब्लॉग पहा. व्हिडिओ पाहा पण बघा आता तुम्ही काही बॅचलर राहिले नाही नाही. ना. आता बॅचलर लाईफ तुम्ही एन्जॉय करायची नाही. करायची नाही, आता तुम्ही मॅरिड आहे, मॅरिड लाईफ एन्जॉय करा. आता बॅचलर लाईफ कसं एन्जॉय करशाल तुम्ही? करून घ्यायची. बट चला आम्ही निघतो. राशन नाही कुठे नको जातो भाऊ, आता उन्हात आणायचं काय आहे. तर आता आहे ना आम्ही जयराम भाऊच्या घरून निघतोय. जयराम भाऊ ते देवदर्शनासाठी गेले, यांची काय बडबड चालू आहे काय माहिती. आता लवकरच परत गेट टुगेदर होणार आहे रवी भाऊच्या लग्नासाठी, बरोबर आहे ना ताई? मग रवी भाऊच्या लग्नाला नक्की यायचं. किलबिल परिवार मध्ये आपलं नाव टाका यावेळेस. करमणार नाही का आता? मग आपल्याकडे अजून एक मेंबर आहे बिन लग्नाचे, आता रवी भाऊ आहे ना. आता लवकर आता ताईच्याच मागे येते काम. नाही ना, चांगली नवरी बघा आणि लवकर बघा. कुठे शोधायची? एक गळ्यात ते बॅनर घालून इंडा मुलगी पाहिजे आहे, प्रचार करायचा ना आपल्या माणसाचा. परत आता रविचं पण लग्न आहे आणि रविच्या लग्नाला पण असाच माहोल असणार आहे. फक्त रविचं लग्न संभाजीनगरला असणार आहे, पण गावाकडची मजा वेगळी होती ना. आज तर आम्ही लय मजा केली, इकडेच करू खरं तर. लय मजा आहे. चला निरोप द्या मला, आता जाऊ द्या. रडती काय आता? ताई रडती काय आता? तुम्ही सर्व चाललाय ना मग संभाजीनगर. बाई तू गाडी लटक बर का. चला द्या निरोप बाय. आता आलोय आम्ही घरी आणि आल्या मी डायरेक्ट झोपून घेतलेलं आहे, कारण काल ना माझी झोपच झाली नाही. 3-4 वाजेपर्यंत तर मला व्लॉग एडिट करावा लागला. त्याच्यानंतर सकाळी पण मी लवकर उठलो होतो, कारण तिथे ना नेटवर्क नव्हतं. मी दुसऱ्या एका गावात जाऊन जिथं नेटवर्क आहे तिथं जाऊन व्लॉग अपलोड केला होता. सो आता आहे ना मी थोड्या वेळ ना झोपूनच राहणार आहे. आता रात्रीचे 10 वाजलेले, आत्ता मी झोपेतून उठलेलो आहे. बाप, त्या झोपेचा हँगओव्हर इतका डेंजर होता की झोप मला बिलकुल सुधारली नाही. आता लवकर फ्रेश होतो आणि खाली जातो, कारण खूप जास्त मला भूक पण लागलेली आहे. तर आता आहे ना मी हॉलमध्ये आलेलो आहे. हॉलमध्ये ना आता सगळेच बसलेले, पप्पा त्या साईडला झोपलेले आणि आता बसलेली आहे मम्मी, आरोही, हर्ष, संख्या, सगळे खालीच बसलेले. तुला बरं वाटतंय आता? हा मला बरं वाटत. काल मला बरं नव्हतं वाटत, त्याने मला आज विचारले दुसऱ्या दिवशी. अरे बिझी होतो मी माझ्या मित्रामध्ये, काल तिकडे गेलो, मस्तपैकी एन्जॉय केलं आणि आज नवरी पण गेली वाटतं रिटर्न. आणि जयराम म्हणे बघ ना आज एक फोन पण नाही केला. फुल बायको मध्ये बिझी झालेले. लग्न झाल्यावर माणसामध्ये बदलतो होतो. आणि मला आता खूप जास्त भूक लागलेली आहे. मस्तपैकी थंडगार आंबा कापून दे, तोपर्यंत मी तोंड परत एकदा धुवून काढतो. तर सगळ्यांचे जेवण झालेले, आता फक्त संकेतचं आणि माझं जेवण बाकी. तर आता ना मी जेवायला बसलेलो आहे. तर आता ना मी बिझनेस गेम खेळणार आहे. खूप दिवस झाले आम्ही हा बिझनेस गेम खेळलाच नव्हता. जेव्हा आपल्या शॉपचं काम चालू होतं ना, टीव्ही सेंटरचं, आठवतं का तुला? आपण खूप जास्त बिझनेस गेम खेळत होतो. आणि आज मदर्स डे ना, तर मम्मीला विश करू हॅपी मदर्स डे. संख्या खेळतोय, हारायची आणि रडायची तयारी ठेव बरं. हारलं बी तर गेम आहे. दोन पडले आता एअरवेजर आले ना, रेड लागली. हा चल 1050 रुपये रेंट दे. चल रेंट दे मला. चल माझ्याकडून 200 घेतून तिकडे 1050 गेले. आणि आरोही आहे ना बँकवाली बनलेली. लुटून नेईन म्हणे बँक. मी इमानदार आहे. म्हणून रडू राहिली. रडते कुठे मी, कोणाचं 1 रुपया पण घेत नाही. तर काही आम्ही ना खूप वेळपर्यंत बिझनेस गेम खेळला आणि त्या बिझनेस गेम मध्ये मी वॉन झालेलो आहे. मी आलेलो आहे फर्स्ट. सेकंड कोण होतं? सेकंड हर्षद होता. थर्ड तोडलं. बघा यांनी ते गेमच टाकला फाडून आमचा बिझनेस गेम. काय करत होतो तुम्ही? मी बंद करायला गेली ते तुटलं. उलट फोड केलं तिनं. आय थिंक मी उलट फोल्ड केलं. मला जाऊ त्याला काय कर, चिकट टेपला होता. चिकट टेपलं. नूतन, तुला बिझनेस गेम मध्ये हारून कसं वाटतंय? रियल बिझनेसमॅन ही हारी आहे क्या? जाणे तर चीटिंग, सगळे चीटिंग करत होते, सगळे मिळून होते, मला एकटीला पाडलेलं. मला टार्गेट बरं ठीक आहे. स्वतः कंगाल झालेली होती आणि परत तू बी व्हेरी ऑनेस्ट सांग, बिझनेस हार एक्सेप्ट आहे की नाही? हा एक्सेप्ट आहे. आणि या चिटिंग बिटिंगचा काय प्रश्न आहे? चिटिंग कधी तुम्ही म्हणतात? सगळे मिळून काय करत होते? मिळून कस काय? एक मिनिट थांब थांब मी थांब. त्याला पण नव्हते थांबलेले एक मिनिट पैसे. पैसे मला हर्षदची काही उधारी आहे का? नाही, पण मी हर्षदला ते बोललो, हर्षदला तुम्ही का भडकवायचं, देऊ नको. अरे बाप, ही काय करायची माहिती का? हर्षदकडून पैसे लाडी गुडी लावायची, हर्षदकडनं पैसे उसने घेत होती आणि थांबा देते ना, तुला एवढे देईल तेवढे देईल. देत होती ना एक्स्ट्रा. तुला कोणी सांगितलं कमिटमेंट करायला? आणि म्हटलं का एक्स्ट्रा दे. आणि ही काय करायची? 1000 रुपये घ्यायची आणि म्हणायची मी तुला 1,500 देईल. हर्षदला पण वाटायचं 1,500 भेटेल, देऊन टाकायचं. 10,000 जोडले दिले ना, पण उशिरा दिले. ते पण रडत पडत आम्ही म्हटलं म्हणून दिले, नाही तर आतापर्यंत पण नसते दिले पैसे. ब्लेम करती परत 10,000 सोडले म्हणून. तर काही वेळ झाली आहे व्लॉग या ठिकाणी एंड करायची. होप सो तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड
टेक केअर